नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक आणि क्लिनिकली तितक्याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आयुर्वेदामध्ये बस्ती ही एक प्रधान आणि श्रेष्ठ चिकित्सा मानली जाते, हे आपण जाणतोच. पण ही चिकित्सा जितकी प्रभावी आहे, तितकीच ती करण्यासाठी 100% अचूकतेची गरज असते. जर या प्रक्रियेत अगदी क्षुल्लक वाटणारी चूक झाली, तर नेमकं काय होतं? आज आपण चरकसंहितेच्या सिद्धिस्थानातील 5व्या अध्यायाचे म्हणजेच नेत्रबस्ती व्यापथ्य सिद्धीचे अगदी सविस्तर विश्लेषण करणार आहोत. चला तर मग थेट विषयाला हात घालूया आणि समजून घेऊया की जेव्हा गोष्टी चुकतात तेव्हा त्यामागील विज्ञान काय असते आणि एक कुशल वैद्य त्यातून मार्ग कसा काढतो. ह्या विश्लेषणाची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण सुरुवात करूया निरुक्ती आणि प्रस्तावनेपासून. त्यानंतर आपण उपकरणांमधील त्रुटी पाहणार आहोत, म्हणजेच बस्तीनेत्र आणि बस्तीपुटक या प्रत्येकीमधले 8 दोष. त्यानंतर आपण थेट मानवी चुकांकडे वळू, जिथे बस्ती देणाऱ्या वैद्याकडून होणाऱ्या 10 चुकांचा आपण अभ्यास करू. आणि शेवटी ह्या सर्वांमुळे निर्माण होणारे गंभीर उपद्रव आणि त्यावर करायचे अचूक उपचार यावर चर्चा करू. हा एकंदर प्रवास आपल्याला आयुर्वेदामधील कारण आणि परिणामांची अचूक साखळी समजून घ्यायला खूप मदत करेल. तर सुरू करूया पहिल्या विभागापासून, प्रस्तावना आणि निरुक्ती. एका संपूर्ण अध्यायाची रचना फक्त उपद्रव आणि त्यांच्या निराकरणावर का केली असावी, असा विचार नक्कीच मनात येतो, बरोबर? आता इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या अध्यायाच्या नावातच त्याचा संपूर्ण अर्थ लपलेला आहे. नेत्र बस्ती व्यापसिद्धी. शब्दांची फोड करून बघितली तर नेत्र म्हणजे बस्ती देण्यासाठी वापरली जाणारी नळी किंवा नोझल. बस्ती म्हणजे ज्यामध्ये आपण औषध भरतो ती पिशवी किंवा पुटक. व्यापत म्हणजे काय? तर या उपकरणांमधील दोषांमुळे किंवा चुकीच्या पद्धतीमुळे निर्माण होणारे उपद्रव. आणि सिद्धी म्हणजे या गुंतागुंतींवर यशस्वीरित्या मात करणे, त्यांचं निराकरण करणे. यातून महर्षी चरकांना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करायची आहे की केवळ औषध देणं म्हणजे खरी वैद्यकीय प्रवीणता नाही, तर त्या प्रक्रियेत काही बिघाड झालाच तर त्यावर तातडीने योग्य उपाय करणं हे खऱ्या वैद्याचं कौशल्य आहे. आता आपण प्रत्यक्ष उपकरणांकडे वळूया. दुसरा विभाग, बस्तीनेत्राचे 8 दोष. 1. अगदी छोटीशी भौतिक त्रुटीसुद्धा संपूर्ण चिकित्सा कशी कुचकामी ठरवू शकते हे आता आपण पाहणार आहोत. बस्तीनेत्राचे म्हणजेच नोझलचे जे 8 मुख्य भौतिक दोष ग्रंथात सांगितले आहेत ते आपण आकारावरून आणि रचनेवरून सहज समजू शकतो. पहिला म्हणजे ह्रस्व, म्हणजे लांबीला खूपच लहान असणं. दुसरा दीर्घ, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त लांब असणं. तिसरा तनू, म्हणजे अतिशय बारीक किंवा पातळ असणं. आणि चौथा स्थूल, म्हणजे खूप जाड असणं. हे झाले आकाराचे दोष. याशिवाय 5वा दोष म्हणजे नेत्र जीर्ण किंवा खूप जुनं खराब झालेलं असणं. 6वा म्हणजे शिथिल बंधन, नेत्राचे बस्तीपिशवीशी असलेलं टाईंग किंवा बंधन सैल असणं. 7वा म्हणजे पार्श्वछिद्र, नेत्राच्या बाजूलाच एखादं छिद्र असणं. आणि 8वा दोष म्हणजे नेत्र वक्र किंवा वाकडा असणं. आता हे सगळे दोष नुसते वाचायला साधे वाटतायत, पण त्यांचा परिणाम अत्यंत गंभीर असतो. तो थेट परिणाम रुग्णावर कसा होतो हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. इथे कार्यकारण भाव अगदी स्पष्ट दिसतो. विचार करा, जर नेत्र लहान असेल तर औषध पक्वाशयापर्यंत पोचेल का? नाही. जर ते अति लांब असेल तर साहजिकच गुदमार्गात शोभ होईल किंवा आतडं खरचटलं जाईल. नेत्र पातळ असेल किंवा बंधन सैल असेल तर औषध बाहेरच सांडेल. जर नेत्र जाड किंवा जुना असेल तर गुदभागी जखम होण्याची आणि तीव्र वेदना होण्याची दाट शक्यता असते. बाजूला छिद्र असेल तर त्यामुळे वेदना होतात आणि वाकड्या नेत्रामुळे तर औषधाचा योग्य प्रवेशच होऊ शकत नाही. म्हणजे बघा, एक छोटीशी भौतिक त्रुटी थेट रुग्णाच्या त्रासात कशी परावर्तित होते. उपकरणाचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे पुटक किंवा बस्तीची पिशवी. नेत्राप्रमाणेच या पिशवीची भौतिक अवस्था, तिचं मटेरियल देखील तितकंच अचूक असावं लागतं. बस्तीपुटकाचे देखील बरोबर 8 दोष सांगितले आहेत. ते कोणते? तर पहिलं, पुटक विषम असणं. दुसरं, मांसल असणं. तिसरं, सच्छिद्र, म्हणजे त्याला छिद्र असणं. चौथं, जाड असणं. 5वं म्हणजे त्याला अनेक सूक्ष्म छिद्रे असणं. 6वं आणि अत्यंत महत्त्वाचा दोष म्हणजे वायुयुक्त असणं, ज्यात हवा अडकलेली आहे. 7वा दोष, पिशवी अधिक स्निग्ध असणं. आणि 8वा म्हणजे अधिक क्लिन्न किंवा ओली असणं. हे सर्व दोष पिशवीच्या टेक्स्चर, रचना आणि हाताळणीशी संबंधित आहेत. आणि या पुटकाच्या दोषांमुळे उपचारात कशी हानी होते ते पाहिल्यास आपल्याला एक साखळीच लक्षात येते.
विषम पिशवीमुळे औषधाचा फ्लो किंवा प्रवाह समान राहत नाही. मांसल पिशवी वापरली तर त्यातून दुर्गंधी येऊ शकते. पिशवीला छिद्रे असतील तर औषध गुदामार्गात जाण्याऐवजी बाहेरच सांडेल. जर पिशवी खूप जाड असेल किंवा अतिस्निग्ध आणि ओली असेल तर ती हातात घट्ट पकडता येत नाही, ती निसटण्याची भीती असते. जर अनेक लहान छिद्रे असतील तर औषध सर्वत्र फवाऱ्यासारखं उडेल. आणि यातला सर्वात गंभीर दोष म्हणजे पिशवी जर वायुयुक्त असेल. यामुळे होतं काय तर औषधामध्ये फेस तयार होतो आणि ती हानिकारक हवा थेट गुदामध्ये प्रवेश करते, ज्यामुळे रुग्णाला भयंकर वेदना होऊ शकतात. आता आपण निर्जीव उपकरणांकडून थेट मानवी घटकाकडे म्हणजे डॉक्टर किंवा वैद्याकडे वळणार आहोत. चौथा विभाग, बस्ती देणाऱ्या वैद्याच्या 10 चुका. कारण हे बघा, आपली उपकरणे कितीही निर्दोष असली तरी वैद्याच्या हातात योग्य तंत्र आणि कौशल्य नसेल तर सगळंच मुसळखेरात. बस्ती देणाऱ्या वैद्याच्या या पहिल्या 5 चुका बघा. 1. बस्तीपुटकात हवा असतानाच औषध गुदामध्ये आत ढकलणे. 2. नेत्राने अतिशय वेगाने औषध आत ढकलणे. 3. नेत्र चुकीच्या पद्धतीने म्हणजे वरच्या दिशेने प्रविष्ट करणे. 4. नेत्र तिरका करून आत ढकलणे. आणि 5वी चूक, बस्ती देताना नेत्राने गुदामध्ये थरथरणे. इथे आपण एका अशा प्रॅक्टिसनरची कल्पना करू शकतो ज्याच्या हातांमध्ये स्थिरता नाही किंवा ज्याला या प्रक्रियेचं अॅनाटॉमीचं योग्य ज्ञान नाही. आता पुढच्या 5 चुका पाहूया. 6. बस्ती नेत्र वारंवार आत बाहेर करणे किंवा बस्तीची पिशवी वारंवार दाबणे. 7. नेत्र खूपच आतपर्यंत प्रविष्ट करणे. 8. याच्या अगदी उलट, नेत्र गुदाबाहेरच ठेवणे किंवा खूप वरवर ठेवणे. 9. औषध फारच हळूहळू आत ढकलणे. आणि 10वी चूक, औषध अतिवेगाने खूप जोराने दाटून प्रविष्ट करणे. यावरून एक गोष्ट अगदी क्लिअर होते, ती म्हणजे उपचारांमध्ये कुठल्याही गोष्टीचा अतिरेक, मग तो वेगाचा असो वा दाबाचा, बस्तीकर्माचं ते नाजूक संतुलन पूर्णपणे बिघडून टाकतो. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. विभाग 5, उपद्रव आणि चिकित्सा. वैद्याच्या या सर्व चुकांमुळे रुग्णाला नक्की कोणता गंभीर त्रास होतो आणि त्याला यातून बाहेर काढण्यासाठी कोणते अचूक रेस्क्यू प्रोटोकॉल्स किंवा चिकित्सा सांगितल्या आहेत ते आपण सविस्तर बघूया. सुरुवातीला आपण पहिली 3 गंभीर लक्षणे आणि त्यावरचे उपचार पाहू. जेव्हा बस्तीमध्ये हवा प्रवेश करते तेव्हा रुग्णाला वातयुक्त बस्ती हा उपद्रव होतो. यामुळे होतं काय तर पोटात भयंकर कळा येतात, अगदी सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात. यावर तातडीचा उपचार म्हणून गुदप्रदेशात अभ्यंग आणि स्वेदन करावा लागतो आणि वातनाशक आहार द्यावा लागतो. जर औषध अतिशीघ्रतेने किंवा वरच्या दिशेने दिलं तर अतिशीघ्र नावाचा उपद्रव होतो, ज्यात कटी, गुद आणि मांड्यांमध्ये वेदना होतात आणि लघवी ब्लॉक होते. त्यावर वातज्ञ आहार, स्नेहन स्वेदन आणि निरूह बस्तीचा प्रयोग सांगितला आहे. आणि जर नेत्र तिरका लावला तर तिर्यक उपद्रव होतो, ज्यात औषध आतच जात नाही, ब्लॉक होतं. अशावेळी नेत्र काढून त्याची शुद्धी करून ते पुन्हा अगदी सरळ प्रविष्ट करावं लागतं. आता हे सिस्टमिक इफेक्ट्स किंवा दूरगामी परिणाम कसे होतात हे पाहणं अत्यंत रंजक आहे. उल्लुप्त हा उपद्रव बस्ती पिशवी वारंवार दाबल्याने होतो. आणि आश्चर्य बघा, यामुळे केवळ गुदामार्गातच वेदना होत नाहीत तर चक्क शिर आणि मानेमध्येही वेदना होतात आणि मांड्या गळून गेल्यासारख्या वाटतात. यावर उपाय काय तर दशमूळ, मदनफळ आणि गोमूत्र यांचा निरूह बस्ती. दुसरीकडे वैद्याच्या हाताच्या थरथरीमुळे कंपयुक्त उपद्रव होतो, ज्यात गुदाच्या आत आघात होऊन दाह आणि सूज येते. त्यावर मधुर आणि शीतल द्रव्यांनी परिसेचन आणि शीत बस्ती देतात. आणि जर नेत्र प्रमाणापेक्षा अधिक आत घातला गेला तर अतिमात्रा उपद्रव होतो. गुदावर जखम होते, भयंकर दाह होतो आणि शौचावरचं नियंत्रणच सुटतं. अशा गंभीर वेळी तुपात बुडवलेला कापसाचा बोळा गुदस्थानात ठेवावा, थंड दुधाने परिसेचन करावं आणि पिच्छाबस्तीचा प्रयोग करावा असं स्पष्ट सांगितलं आहे. या चिकित्सांच्या शेवटच्या भागात आपण वेगाच्या 2 टोकांच्या चुका पाहणार आहोत. मंद वेग म्हणजे जेव्हा औषध अतिशय हळूहळू दिलं जातं किंवा नेत्र बाहेरच राहतो. साहजिकच यामुळे औषध पक्वाशयापर्यंत पोहोचतच नाही आणि त्या बस्तीचा काहीही उपयोग होत नाही. अशावेळी काळजीपूर्वक योग्य प्रकारे पुन्हा बस्ती प्रविष्ट करावा लागतो. पण याच्या अगदी उलट आणि खरोखरच अत्यंत धोकादायक स्थिती म्हणजे अतिवेगयुक्त. जेव्हा बस्ती पिशवी खूप जास्त जोराने दाबली जाते तेव्हा औषध भयंकर वेगाने थेट कोठा किंवा अगदी गळ्यापर्यंत जाऊन आदळतं. ही एक इमर्जन्सीच आहे.
या आपत्कालीन स्थितीत औषध तातडीने खाली आणण्यासाठी रुग्णाचा श्वास रोखून धरायला सांगावा आणि त्याच्या गळ्यावर हलकासा दाब द्यावा, जेणेकरून तो औषधाचा वर जाणारा वेग तुटेल आणि औषध पुन्हा अधोगामी होईल. यात अत्यंत तपशीलवार आणि सूक्ष्म अभ्यासानंतर आपण आता या अध्यायाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. विभाग 6 निष्कर्ष. एक बुद्धिमान वैद्य कोण? हा विभाग प्रत्येक आयुर्वेदिक वैद्याला त्याच्या अफाट जबाबदारीची जाणीव करून देतो. मूळ संहितेमधील हा अंतिम श्लोक या संपूर्ण अध्यायाचे सार आपल्यासमोर मांडतो. हे शब्द आपल्याला अचूकतेचा आणि वैद्यकीय ज्ञानाचा खरा आणि सखोल अर्थ समजावून सांगतात. या श्लोकाचा अर्थ अतिशय मार्मिक आहे. ज्या वैद्याला बस्ती नेत्राच्या, पुटकाच्या आणि बस्ती देणाऱ्याच्या सर्व दोषांचे सखोल ज्ञान आहे आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतींवर उपाय करण्याचे अचूक तंत्र माहीत आहे, अशाच बुद्धिमान व्यक्तीने बस्ती कर्म करावे. थोडक्यात सांगायचं तर आपला सर्वात महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा टेकअवे हाच आहे की खरा वैद्यकीय अधिकार हा केवळ उपचार कसा करायचा हे माहीत असण्यात नाहीये, तर उपचारादरम्यान झालेल्या चुका आणि गुंतागुंत कशी सुधारायची हे पूर्णपणे जाणून घेण्यात आहे. हेच या संपूर्ण अध्यायाचं सार आहे. या सखोल विश्लेषणात आपण शेवटपर्यंत जोडलेले राहिलात याबद्दल खूप धन्यवाद. ही माहिती आपल्या ज्ञानात नक्कीच मोलाची भर घालेल याची खात्री आहे. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रात.